स्वातंत्र्य दिन भारतीय सैनिकाच्या मातेचा आत्मदहनाचा प्रयत्न। ग्रामपंचायत सदस्याने पदाचा दुरुपयोग करून अतिक्रमण काढल्याचा आरोप। बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यातील आंध्रुड येथील भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेल्या सैनिकाची माता शेवंताबाई बनसोडे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर ज्वलनशील पदार्थ घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला। ग्रामपंचायतचे सदस्य पंजाबराव देशमुख यांनी सदर महिलेचं अतिक्रमण हटवून अन्याय केलाय, शिवाय आपल्या पदाचा दुरुपयोग करत त्याने देखील शासकीय जमिनीवर अतिक्रमण केलाय। ते अतिक्रमण हटवण्यात यावं या मागणीसाठी महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केला। पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतलं। लक्ष्मण बनसोडे, माझी एकच मागणी आहे की महावर जे अन्याय केला त्या जाग्यामुळे त्या जाग्याचा न्याय भेटा म्हणून मी ते आत्मदानाचा इशारा दिला होता। नेमकी जागा कोणाची? जागा अतिक्रमणाची जागा होती ती। आणि दुसरी काय मागणी तुमची? दुसरी मागणी काहीच नाही। जसं माय त्यानं उद्ध्वस्त केलं तसं मला त्याचं उद्ध्वस्त करा तर आम्ही शांत राहील। ते समोरचं अतिक्रमणाचं का पंजाबराव देशमुख। आज स्वातंत्र्य दिनाच्या सकाळी आंध्रोड तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा या ठिकाणच्या एका भारतीय सैनिकाच्या आईने म्हणजे शेवंताबाई लक्ष्मण बनसोडे यांनी वारंवार त्या ठिकाणची जी स्थानिक ग्रामपंचायत आहे, सोबतच मेहकर पंचायत समिती आणि कलेक्टर ऑफिस, SP ऑफिस आणि जिल्हा परिषदला वारंवार निवेदन दिले। त्यांच्यावर जो अन्याय झालेला आहे त्यांनी आणि त्या ठिकाणचे जे ग्रामपंचायत सदस्य आहेत पंजाबराव देशमुख यांनी त्या ठिकाणचं जे F क्लास आहे या F क्लास मध्ये दोघांनी अतिक्रमण केलं होतं। परंतु पंजाबराव देशमुख हा ग्रामपंचायतचा सदस्य असल्याने त्याने आपल्या पदाचा गैरवापर करून यांचं अतिक्रमण काढलं आणि स्वतःचं अतिक्रमण मात्र कायम ठेवलं। म्हणून या मातेनं आपलं अतिक्रमण काढल्याच्या निषेधार्थ आणि समोरच्या व्यक्तीचं म्हणजे पंजाबराव देशमुख ग्रामपंचायत सदस्य याचंही अतिक्रमण प्रशासनानं काढावं आणि या महिलेला न्याय द्यावा या मागणीसाठी आज त्यांना आत्मदहनाची पाळी या ठिकाणी आलेली आहे।